मुंबई महापालिकेकडून मुंबईतल्या प्रसिद्ध काळा घोडा परिसर आता केवळ पादचाऱ्यांकरता राखीव ठेवण्याचा प्रस्ताव समोर आलाय। दर शनिवार आणि रविवारी काळा घोडा परिसरातील 5 रस्ते वाहनमुक्त ठेवण्यात येणार आहे। काळा घोडा परिसर कलाकारांचा आवडता परिसर आहे। इथले ब्रिटिशकालीन हेरिटेज वास्तू आणि कला क्षेत्राशी सुसंगत अशी रचना येत्या काळामध्ये करण्यात येणार आहे। तुम्ही बघताय मुंबईतलं हे प्रसिद्ध ठिकाण काळा घोडा। काळा घोडा हा परिसर मुळातच कला क्षेत्रासाठी ओळखला जातो, कारण इथे येऊन तरुणाई वेगवेगळ्या प्रकारे आपल्या कलेचं प्रदर्शन मांडत असते। दरवर्षी काळा घोडा फेस्टिवल हा मुंबईतला प्रसिद्ध फेस्टिवल आहे। काळा घोडा असोसिएशनने या परिसराची जडणघडण आणि या परिसराला एक वेगळं रूप देण्याचा प्रयत्न केला। मात्र आता आणखी एक नवं रूप या काळा घोडा परिसराला मिळणार आहे। मुंबई महापालिकेच्या प्रयत्नांमधून एक प्रायोगिक उपक्रम राबवला जातोय, तो म्हणजे दर शनिवार रविवारी हा संपूर्ण परिसर हा वाहन मुक्त होणार आहे। याचाच अर्थ काळा घोडा परिसर हा फक्त आणि फक्त पादचाऱ्यांसाठी वापरला जावा अशा प्रकारचा उपक्रम मुंबई महापालिका राबवते आहे। या ठिकाणी रिदम हाऊस पासून सुरू होणारे 4th स्ट्रीट, रोपवॉक लेन, साईबाबा रोड आणि रदरफील्ड स्ट्रीट आणि बी भरूचा रोडसह 5 अंतर्गत रस्ते हे या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आले आहेत की ज्या ठिकाणी केवळ आणि केवळ पादचारीच येऊ जाऊ शकतील। हा संपूर्ण परिसर वाहन मुक्त असेल। इथून कोणत्याही गाड्यांना येऊ दिलं जाणार नाही किंवा जाऊही दिलं जाणार नाही। याचा फायदा काय होईल तर अर्थातच जे पर्यटक या ठिकाणी या संपूर्ण परिसराला भेट द्यायला येतात, मुळातच मुंबई आणि फोर्टचा हा सगळा परिसर ज्या ठिकाणी ब्रिटिशकालीन इमारती आहेत, ब्रिटिशकालीन वास्तू आहेत, या ठिकाणी कला क्षेत्रातले अनेक महत्त्वाचे आसामी येत जात असतात। या ठिकाणी जर पर्यटकांना भेट द्यायची असेल तर त्यांना ट्रॅफिक मुक्त वातावरण मिळायला हवं। इतकंच नाही तर या संपूर्ण परिसराला हेरिटेज वास्तूंच्या दृष्टीने इथले रस्ते सुद्धा त्याच पद्धतीने सुशोभित असावेत असा प्रयत्न मुंबई महापालिकेकडून केला जातोय। कॅमेरामन प्रशांत मानेसह मनीष पाठक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।